नमस्कार मंडळी, अवधूत रिसर्च कफे यूट्यूबच्या अवधूत रिसर्च या चॅनलवर आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण कन्या राशीसाठी विषय 26 कसे असणार आहे ते बघणार आहोत. आरोग्य, आर्थिक परिस्थिती, शिक्षण, करिअर, कौटुंबिक आणि सामाजिक जीवन कसे असेल कन्या राशीचे विषय 26 मध्ये त्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहे. सर्वप्रथम आपण राशीचक्र म्हणजे राशी हा शब्द नेमका काय, तर राशी हा शब्द आपल्यापैकी बहुतेकांनी ऐकलेला असतो. एखाद्या व्यक्तीची अमुक राशी आहे याचा अर्थ वेगवेगळा असू शकतो. उदाहरण, जन्मकाळी चंद्र ज्या राशीत असेल ती चंद्र राशी, किंवा जन्मकाळी पूर्व क्षितिजावर उदित असेल ती लग्न राशी वगैरे. राशीची व्याख्या क्रांतिवृत्ताच्या 30 अंश एवढा विभाग अशी करता येईल. या 30 अंशात 2.25 नक्षत्रे असल्याने 2.25 नक्षत्राच्या व्याप्तीसही राशी असे संबोधले जाते. प्रत्येक नक्षत्र 13 अंश व 20 कला एवढ्या व्याप्तीचे असते व प्रत्येक नक्षत्राचे प्रत्येकी 3 अंश 20 कला एवढ्या व्याप्तीचे 4 चरण असतात. आणि असे हे नक्षत्र कित्येक तारकांच्या पुंजक्याने बनलेले असते. म्हणून एक राशी ही कित्येक ताऱ्यांनी त्यामुळे निर्माण होणाऱ्या 2.25 नक्षत्रांनी म्हणजेच नक्षत्रांच्या 9 चरणांनी बनलेली असते. क्रांतिवृत्त 360 अंशाचे असल्याने अशा एकूण 12 राशी असतात. अ, राशी म्हणजे क्रांतिवृत्ताच्या 12 भागांपैकी कोणताही 30 अंशाचा विभाग असे म्हणता येईल. जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असतो ती त्या व्यक्तीची राशी समजली जाते. कारण चंद्रमा मनसो जातः या उक्तीप्रमाणे व्यक्तीचा मानसिक पिंडच चंद्रावर अवलंबून असतो. भारतीय ज्योतिषशास्त्र पूर्वकर्मावर आधारित असल्याने जन्मवेळी चंद्र ज्या राशीत असतो ती राशी फार महत्वाची समजली जाते. कारण त्यावरून व्यक्तीच्या पूर्वजन्मीच्या वासनेचा बोध होतो. वासनेपोटीच पुन्हा पुन्हा जन्म असल्याने या जन्मी कोणत्या वासना घेऊन व्यक्ती जन्माला येते ते इतर ग्रह दाखवितात का ते पाहावे लागते. तसेच आयुष्यातील घटनांचा कालक्रम कसा अनुभवास येणार आहे हे ठरविणारी महादशा पद्धतीची जन्मवेळेच्या चंद्र नक्षत्रावरच ठरते. अशा रीतीने जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असतो त्या राशीचे स्वभाव धर्म त्या व्यक्तीत उतरतात. व्यक्तीचा मानसिक पिंड कळल्या वाचून ती व्यक्ती ग्रहाच्या भ्रमणाला किंवा महादशांना कशी तोंड देणार त्याचा फलादेश स्पष्टपणे देता येत नाही. कारण या जगात संकटाला संधी मानणारे तसेच संधीला संकट मानणारे असे लोक आहेत. प्रस्तुत लेखात आपण राशींचा जो विचार करणार आहोत तो मुख्यत्वे करून चंद्र राशीचा असेल. प्रत्येक नक्षत्रातील ताऱ्यांच्या काही विशिष्ट लहरी असतात व त्या चंद्रावर कोणता परिणाम करतात, म्हणजे चंद्र वेगवेगळ्या राशीत कोणकोणते फलादेश देतो त्याचा प्राथमिक विचार करायचा आहे. 12 राशी खालीलप्रमाणे आहेत. त्याप्रमाणे आता आपण कन्या राशीचे नेमके कन्या राशी म्हणजे नेमके काय, कन्या राशीचे गुणधर्म नेमके काय ते बघूया. क्रांतिवृत्ताच्या 150 ते 180 अंशापर्यंतचा विभाग म्हणजे कन्या राशी होय. उत्तरा नक्षत्राचे 3, हस्त नक्षत्राचे 4 व चित्रा नक्षत्राचे 2 चरण मिळून बनलेली ही कन्या राशी स्त्री राशी असून पृथ्वी तत्वाची आहे. तसेच द्विस्वभावी आहे. बुध हा ग्रह या राशीचा स्वामी असून त्याची बरीचशी ऋण निगेटिव्ह बाजू कन्येत पाहाव्यास मिळते. एका हातात धान्याचे कणीस व दुसऱ्या हातात अग्नी घेऊन नावेत बसलेली स्त्री असे या राशीचे बोधचिन्ह आहे. बुधासारखा अवखळ, बुद्धिमान, चौकस, चिकित्सक ग्रह या राशी स्वभाव राशीचा होतो, उच्चीचाही होतो. यावरून या राशीवर जन्मलेल्या व्यक्ती बुधाचे बरे वाईट सर्व गुणधर्म धारण करणाऱ्या होतील हे उघड आहे. कन्या राशीला शास्त्रीय राशी असे संबोधतात कारण बुधाच्या चिकित्सेतून शोध लागतात. कन्या व्यक्ती बहुतांशी चिरचिऱ्या, संशयी वृत्तीच्या, प्रत्येक गोष्टीची चिकित्सा किंवा तुलना करणाऱ्या, कोणत्याही गोष्टीचा निर्णय न करू शकणाऱ्या, बौद्धिक गोंधळ होणाऱ्या, मनावर सतत कसला ना कसला ताण असणाऱ्या, फार हिशोबी, क्लिष्ट स्वभावाच्या, बोलण्यात मोकळेपणा नसणाऱ्या, मनाचा थांगपत्ता न लागू देणाऱ्या, मानसिक शांतता क्वचित अनुभवणाऱ्या अशा असतात. तर आता आपण कन्या राशीचे राशी भविष्य काय दर्शवते विषय 26 ते बघूया. सर्वप्रथम आपण सुरुवात करूया हेल्थ. यावर्षी केतूचा तुमच्या 12व्या भावावर थेट प्रभाव पडेल. जर तुम्हाला आधीच काही आजार असेल तर तुम्ही यावर्षी जास्त काळजी घेतली पाहिजे. राहू तुम्हाला अचानक रुग्णालयात जावे लागू शकते. तथापि बृहस्पती
तुम्हाला सकारात्मक ठेवेल. वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला समस्या येऊ शकतात. वर्षाच्या शेवटच्या 2 महिन्यात 12व्या भावात गुरुची उपस्थिती तुमचा खोकला वाढवू शकते. जर तुम्हाला कोणत्याही आजाराचा संशय असेल तर वैद्यकीय सल्ला घ्या आणि चाचणी करा. यावर्षी पोटात गंभीर संसर्ग होण्याची शक्यता आहे, म्हणून सावधगिरी बाळगण्यास दुर्लक्ष करू नका. फायनान्शियल कंडिशन, यावर्षी तुम्ही भांडवली गुंतवणुकीची योजना आखू शकता. सट्टा आणि शेअर बाजार तुम्हाला लक्षणीय नफा मिळवून देऊ शकतात. शनिदेव स्थिर उत्पन्नाची खात्री करतील. मार्चमध्ये तुम्ही महागडी इलेक्ट्रॉनिक उपकरणे खरेदी करू शकता. जर तुम्ही जून नंतर नवीन नोकरीची तयारी करत असाल तर तुमचे उत्पन्न वाढू शकते. 12व्या घरात केतू तुमच्या खर्चात अचानक वाढ करेल, म्हणून पैसे उधार देताना सावधगिरी बाळगा. वैद्यकीय खर्च तुमचे बजेट बिघडू शकतो. तरुणांमध्ये चुकीच्या कामामध्ये गुंतवणूक करण्याची प्रकृती निर्माण होईल. फॅमिली आणि सोशल लाईफ, शनी तुमच्या राशीतून वर्षभर 7व्या घरात भ्रमण करेल. यावर्षी तुमचे सामाजिक वर्तुळ चांगले राहील. जून नंतर संतान नसलेले जोडपे मुलासाठी योजना आखू शकतात. गुरुच्या 5व्या भावामुळे मुले अत्यंत आज्ञाधारक असतील. त्यांचे शिक्षण चांगले असेल, तथापि ऑगस्ट नंतर तुम्हाला त्यांच्या सहवासाकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. गुरुच्या चांगल्या स्थितीमध्ये तुमचे कौटुंबिक जीवन चांगले राहील. हे वर्ष कुटुंबातील अनेक सदस्यांसाठी त्यांच्या करिअर आणि आर्थिक बाबतीत शुभ ठरेल. एप्रिल ते जून दरम्यान तुम्हाला तुमच्या आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. लव्ह लाईफ, वर्षाची सुरुवात प्रेम संबंधांसाठी शुभ राहील. विरुद्ध लिंगाचे लोक तुमच्यावर अत्यंत खुश असतील. जर तुम्ही अविवाहित असाल तर तुम्ही नातेसंबंधात प्रवेश करू शकता. जानेवारी ते मार्च हा काळ विवाहासाठी देखील अनुकूल आहे. तुमचे वैवाहिक नाते मजबूत केल्याने तुम्हाला प्रचंड समाधान मिळेल. तथापि वर्षाच्या मध्यभागी तुमच्या जोडीदाराच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. ऑक्टोबरमध्ये तुमच्या जोडीदाराशी काही मतभेद होतील. एज्युकेशन आणि करिअर, वर्षाच्या सुरुवातीला गुरुग्रहाची 5वी दृष्टी तुमच्या राशीच्या 2ऱ्या भावावर पडेल, ज्यामुळे तुमच्या शिक्षणातील अनेक अडथळे दूर होतील. हे वर्ष तुमच्यासाठी खूप भाग्यवान ठरू शकते, कारण तुम्हाला उच्च शिक्षणात अपेक्षित निकाल मिळतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना मे पर्यंतचा काळ अत्यंत शुभ वाटेल. जर तुम्ही परदेशात शिक्षण आणि करिअरच्या संधी शोधत असाल तर सावधगिरी बाळगा. तुम्ही फसवणुकीचे बळी देखील होऊ शकता. फेब्रुवारी, जुलै आणि सप्टेंबर महिने थोडे कमकुवत असू शकतात. मी याच्या व्यतिरिक्त अंक ज्योतिष्याप्रमाणे, पर्सनल इयर प्रमाणे 2026 हे वर्ष प्रत्येकाचे कसे जाणार आहे यावर एक अतिशय चांगला व्हिडिओ बनवणार आहे. तो व्हिडिओ न चुकता तुम्ही बघावा. ज्यांनी आतापर्यंत अवधूत रिसर्च यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी कृपया सबस्क्राईब करावे. अन्यथा महत्वाच्या महत्वाच्या गोष्टी तुम्ही मिस करू शकता. एवढे बोलून मी माझा व्हिडिओ थांबवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.